हरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम. भोगे घडे त्याग त्यागे अंगा येती भोग ऐसे उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म. देव अंतरे ते पाप खोटे उगवा संकल्प. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी. ऐसे उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सावध करतात. कर्म करत असताना ते कर्म वर्म जाणून करावं. शास्त्रांनी संतांनी ते कर्म का करायला सांगितलेले, त्या कर्माचा उद्देश काय आहे. कर्म हे विधेय झालं आणि ज्या उद्देशाने ते विधान केलेलं असतं त्या उद्देशाला जाणून ते कर्म करणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष असावे असं ज्ञानोबा यांनी म्हटलेलं. उद्देश महत्वाचा असतो. एक राजा होता, त्याने एक माकड पाळलेला. राजा त्या माकडावर खूप प्रेम करायचा. मग पशुचं असे पशुवर प्रेम केलं तर ते पशु सुद्धा प्रेम करणारावर काय करतात, प्रेमच करतात महाराज. मग गाई असतील, म्हशी असतील, शेळ्या असतील, कुत्रा असेल, पशु आपण प्रेम केलं तरी प्रेम न करणारी अवलाद फक्त कोणाची आहे, माणसाची. आई बाप ते पोरावर प्रेम करत असतात आणि ते काट आई बापावर नाही, त्याच्या पोरावर प्रेम करतात. याम चिंतयामि सततम सामे विरक्ता. पशु नाही तसं करत. खरोखर एखादा प्रेम करत असेल आणि त्यांना त्याची जाणीव झाली की हा आपल्यावर प्रेम करतोय, महाराज प्रेमच करतात ते पशु. अनेक अशी उदाहरणं आहेत. ते मी दृष्टांत सांगत होतो. कर्माचं ज्ञान हे डोळस असणं गरजेचं आहे. ते माकडावर प्रेम, माकडाचं राजावर प्रेम. उन्हाळ्याचे दिवस, राजाला रात्री कामामुळे झोप नाही मिळालेली आणि म्हणून दुपारच्या वेळेला तो झोपला. अंगावर पांघरून घ्यावं तर गरमायचं, त्याच्यामुळं पांघरून घेतलं नाही त्याने. उघडा पडला की त्या माश्या ताण द्यायच्या. मग ते झोपे काय त्याला आवरत नव्हती, झोपेत असते. असं ते माकडाच्या लक्षात आलं की या माश्या आपल्या मालकाला काय देतात, त्रास देतात. मग ते सरसावलं, पुढं जवळ जाऊन बसलं. पहिल्यांदा सामोपचाराने गोड भाषेत सांगितलं, हे पा माश्यानो, राजा थकलेला आहे, त्याला झोप लागलेली आहे, शांतपणे त्याला झोपू द्या, त्याच्या अंगावर कोणी बसू नका. माश्या असत्या अरे माकडाचं थोडी ऐकणार. ते पुन्हा बसायला लागले. पुन्हा ते राजा असा पण मग थोडस त्याने आवाज वाढवून सांगितलं की ए माश्यानो, तुम्हाला समजतंय ना माझं बोलणं, माझ्याशी गाठ आहे.
तरी काय त्या माश्या ऐकायला गेलं. शेवट मग तिसऱ्या वेळेला त्रिवार त्यांनी सांगितलं, हातात तलवार घेतली, बसा म्हणले आता तुम्ही अंगावर राजाच्या बसून पहा. आता ते माश्याला काय कळत मला. ती माशी एक बसली, ती नेमकी नरड्यावर बसली. आता ते माकड, तू म्हणलं तुला तीनदा सांगितलं, मारली तलवार त्याने कुठं, मानेवर. त्याची भावना कशी होती, चांगली होती का? भावना चांगली आहे, पण उद्देश चुकला. माशीला मारायला गेला आणि राजा अशा प्रकारचा मेलेला. म्हणून कर्म, उद्देश महत्वाचा आहे, विधेय महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात, बऱ्याच वेळेला विषयाच्या भोगामध्ये सुद्धा त्यागाचं फल मिळतं आणि बऱ्याच वेळेला त्यागामध्ये भोग घडतात. भोगे त्याग घडे. वेदांनी सांगितल्याप्रमाणे मर्यादित जर भोग भोगले, मर्यादित भोग घेणं हे त्यागाप्रमाणेच आहे. विधीने सेवन विषय त्यागा ते समान. विधीनं सेवन विषय त्यागा ते समान. तर भोगे त्याग घडे, भोगामध्ये त्याग घडतो. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे भोग घेतला तर. आणि अविधीनं केलेला त्याग, अविधीनं केलेला त्याग भोगाला कारणीभूत असतो. विधीनं घेतलेला भोग त्यागाला कारणीभूत होतो आणि अविधीनं केलेला त्याग हा भोगाला कारणीभूत होतो. ऐसे उपराटे वर्म. अशा प्रकारचं या कर्माचं वर्म उलट सुलट आहे, नाही महाराज समजत. भगवंताला म्हणावं लागलं, किं कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा. तर कर्म काय अकर्म काय याविषयी कवयः नाम दीर्घदर्शी क्रांतदर्शी, प्रथमभरा प्रज्ञा ज्यांना प्राप्त झालेली अशी माणसं, विश्वामित्रासारखे ज्यांनी 60-60 हजार वर्ष काय केले, तपश्चर्या केली, अशी माणसं सुद्धा इथं भ्रमिष्ट होतात. सर्वसामान्याचं काय व्हायचं. तेव्हा भोगे घडे त्याग त्यागे अंगा येते. म्हणून भोगाच्या बाबतीत आणि त्यागाच्या बाबतीत माणसांनी स्वतः निर्णय न घेतलेला बरा. शास्त्रावर अशा प्रकारचं अवलंबून राहावं. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहारसि. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, घेववी ते न म्हणावे विषयी विरोध. तुकोबार ज्ञानोबाराय म्हणतात, शास्त्रांनी सांगितलं हे राज्य असलं तरी त्याग करायचा. माणसाने त्याचा काय करावा, त्याग करावा. कसपटा समान समजावं त्याला. विषय पण तू घे, तर विष मारक असलं तरी, शास्त्र सांगत असलं विषयासारखं अत्यंत कठीण असलं तरी त्याचा स्वीकार करावा. कारण कर्माचं फल तात्काळ नसतं आणि कर्म ज्या वेळेला फल देतं त्यावेळेला ते आपल्याला आज दिसत नाही, शास्त्राला ते दिसत असतं. म्हणून कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे.
कशाचं ग्रहण करावं आणि कशाचा त्याग करावा याविषयी शास्त्राला काय ठरवावं? प्रमाण अशा प्रकारचं ठरवावं. शास्त्र म्हणेल जे सांडावे कृत्याकृत्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळावेगा. शास्त्राने सांगितलेलं आहे निषिद्ध आहे, त्याग करावा त्याचा. शास्त्र सांगतं हे विहित आहे, अनुष्ठान करावं त्याचं. शास्त्राने जर भोग जरी घ्यायचा असला, पण जर घे म्हटलं असलं तर शास्त्राने सांगितल्याप्रमाणे तो भोग घेतला, उपभोग, तर त्यागाचं फल मिळतं. आणि अविधीनं केलेला त्याग हा बंधनाला कारणीभूत होत असतो. अशा प्रकारे कर्माच्या बाबतीत हे उलट सुलट वर्म आहे. पाप पुण्य यांचंही असंच आहे. म्हणून तुकोबाराय पापाची व्याख्या सांगतात, पुण्याची व्याख्या त्याच्यातूनच अशा प्रकारची स्पष्ट होते. तुकोबाराय म्हणतात देव अंतरे ते पाप. देवाशी अंतर ज्याच्यामुळं पडतो ते पाप आहे. देवाशी अंतर ज्याच्यामुळं पडतो ते पाप आहे. पापाची मुख्य अशा प्रकारची व्याख्या आहे. निषिद्ध कर्मामुळे ही देवाचा अंतर होतो. निषिद्ध कर्म ही काय आहे? पाप आहे. पण ते निषिद्ध कर्मच पाप आहे एवढंच पाप आहे असं नाही. देवाशी अंतर आहे ज्याच्यामुळं होतो ते सगळंच पाप आहे. म्हणून देवाशी अंतर पडत असेल, वरून वरून दिसायला धर्म असला तरी त्या धर्माचं अनुष्ठान करू नये. न म्हणावे तैसे गुरुचे वचन, जेने नारायण अंतरे ते, अडाला म्हणून फोडेला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. भगवंतांनी वामन अवतार घेतला होता. बळी 100वा यज्ञ सुरू करणार. 100 यज्ञ पूर्ण झाले की कायदेशीर बळीचा स्वर्गावर अधिकार होणार. आणि मग बळीवर अनुग्रह करण्याकरता, कृपा करण्याकरता, कारण बळी हा भगवंताचा भक्त होता, संसारी दृष्टीनं स्वर्गाला जाणं महत्वाचं मानत असले तरी भक्तीच्या दृष्टीनं, अध्यात्माच्या दृष्टीनं स्वर्ग फार महत्वाचं आहे असं नाही. अध्यात्म दृष्टीनं नरक आणि स्वर्ग दोन्ही सारखेच आहेत. स्वर्ग नरक या वाटा चोराचिया, ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे. स्वर्गाला जाणारी वाट ही चोराची आहे आणि नरकाला जाणारी वाट सुद्धा काय आहे? चोराची आहे. पुण्यात्मके पापे स्वर्गाई, पापात्मके पापे नरका जाईजे. माते जेणे पविजे ते शुद्ध पुण्य. भगवंतानी वामन अवतार धारण केलेला आहे. बळीच्या दरबारामध्ये गेलेले आहेत. यज्ञाचा असा नियम असतो की यज्ञ चालू असताना याचक कोणी आला तरी त्या याचकाची इच्छा पूर्ण करावी लागते. प्रधानाने आदर सत्कार केला आणि सांगितलं महाराज काही इच्छा आहे आपली. त्यांनी सांगितलं मला राजाला भेटण्याची इच्छा आहे. म्हणले महाराज यज्ञाच्या कामामध्ये व्यस्त आहेत, आम्हाला सांगा ना तुम्हाला राजाकडून काय लागतंय. त्याने सांगितलं ना तुला राजाला भेटायला लागतंय मला म्हणून.
आता काय करणार? हो, पण राजाकडून तुम्ही काय मागण्याकरता आलेले आहात? राजाची भेट हेच मला मागणं आहे तुझ्याकडं. तुला राजाने याचकाची इच्छा पूर्ण करण्याला इथं उभं केलंय ना, मग मला राजाची भेट घडवून दे. जाय. आता काय नाविलाज झाला त्याचा. राजाकडे गेला. महाराज ब्राह्मण बटू आहे, तपस्वी आहे, आपल्याला भेटण्याचा हट्ट करतोय. शुक्राचार्यांनी सांगितलं काय लागतं त्याला देऊन टाका. आम्ही पुष्कळ विनंती केली, पण त्यांनी सांगितलं की मी माझी इच्छा राजाला सांगणार आहे, तेव्हा राजाला मला भेटायचंय. बळी उदार होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग गुरु महाराज मी आता येतो. तो गेलेला आहे. त्यांनी भगवंताचं ते रूप पाहिलेलं आहे, मोहून गेला तो. भगवंताला सिंहासनावर बसवलेलं आहे, पाद्यपूजा केलेली आहे राजांनी, आणि हात जोडलेले आहेत. प्रभू काय इच्छा आहे, काय हवंय तुम्हाला माझ्याकडून? धन धान्य जमीन कपडा जे हवं असेल ते सांगा. भगवंतांनी सांगितलं राजा तू उदार आहेस, प्रत्येक याचिकाची इच्छा तू पूर्ण करतोस, अशी तुझी कीर्ती ऐकूनच मी तुझ्याकडे मागण्याकरता आलेलो आहे. मी तपस्वी ब्राह्मण आहे, आणि ज्याला तप करायचे, साधना करायचे, भगवत प्राप्ती करायचे, त्यांनी फार अपेक्षा वाढवू नयेत. म्हणून माझी फार अपेक्षा नाहीये. बस माझ्या पायाने 3 पाय भूमी मला हवेत साधना करण्याकरता, तपश्चर्या करण्याकरता. 3x3 3 पाय स्क्वेअर फूट, 3 स्क्वेअर पाय. राजा मोठ्याने हसला. महाराज आपण बळीच्या दारात मागायला आलेले आहात, असं काय मागता? एखादं राज्य मागा, एखादा जिल्हा मागा, एखादा पर्वत मागा, हवं तेवढं मागा ना. 3 पाय तुम्हाला काही वाटत नसलं तरी, पण मला लोक नावं ठेवतील की वर्ग लहान होतं, राजाला कळू नये का, राजाला अक्कल नव्हती का? असं एवढं काय मागितलेलं आहे? एवढ्याने काय होणार आहे? भगवान म्हणतात राजा मन संतुष्ट असेल तर थोड्यानेही काम भागतं. मन अतृप्त असेल तर कितीही असलं तरी पुरत नाही. तो सगळ्या पृथ्वीचा राजा आहे तरी तुला पुराणं गेलं म्हणून स्वर्गाच्या राज्याकरता यज्ञ करतोयस. सरकलाच महाराज म्हणते. ठीक आहे म्हटले, तशी तुमची इच्छा. 3 पाय म्हटले संकल्प सोड. मुहूर्त टळून चाललेलं होतं, राजा अजून येत नाही म्हणून शुक्राचार्य आलेले आहेत. शुक्राचार्यांनी पाहिल्याबरोबर ओळखलं, विष्णू. संकल्प सोडणार. शुक्राचार्यांनी राजा थांब, संकल्प सोडू नकोस. दानाचा संकल्प सोडू नको गुरु महाराज. तुम्हीच तर सांगता की दान हा धर्म आहे, दान प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि मी दान करायला लागलोय, यज्ञ आपल्याला आरंभ करायचा आहे, यज्ञात याचक आलेला आहे, आणि मी दानाचा संकल्प आहे, आणि तुम्ही दानामध्ये धर्मामध्ये अडथळा निर्माण करता. कारण हा संकल्प तुझ्याकडून पूर्ण होणार नाही. आणि दानाचा संकल्प करून पूर्ण नाही केला तर त्याला डुकराच्या जन्माला जावं लागतं, असा विधी सांगतोय. तेव्हा तू नको संकल्प सोडू. तुला माहिती नाहीये हा कोण आहे? छली आहे हा. तुला फसवण्याकरता, देवाचं कार्य सिद्ध करण्याकरता आलेला आहे. विष्णू आहे हा. मग तर राजाला अतिशय आनंद झाला. ले भगवान, जर विष्णू माझ्या समोर याचक होऊन येत असेल तर सगळे यज्ञ तरी विष्णूच्याच प्रसन्नतेकरता आपण करतोय.
आणि तो विष्णू स्वतः याचक होऊन माझ्याकडे आला असेल तर आता तर मी देणारच. फार दानशूर झालास, माझं ऐकत नाही, तमकं ऐकत नाही. पण शिष्याचं नुकसान होऊ नये म्हणून शुक्राचार्यांनी योगाच्या सामर्थ्याने असं सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या कमंडलूच्या त्या ह्याच्यात जाऊन बसले. पुढे जी तोटी असते त्या तोटीमध्ये ते पाणी वाकडं करायला लागलं तरी पाणीच पडा नाही गेलं. भगवंतांनी सांगितले काहीतरी गुंतलेलं दिसतंय त्याच्यामध्ये. काडी घेतली आणि घातली पुढून त्याच्या डोळ्यातच घुसली. ती आ करून बोंबलायला लागला, बाहेर निघा. तेव्हा बळीने आंधळा शुक्र अड आला म्हणून फोडी आला, ढोळा बळीने आंधळा शुक्र. तेव्हा देव अंतरे, देवाचा अंतर घडतो. बळीला शिक्षा झाली नाही. बळी इंद्रही होणार आहे, चिरंजीव आहे, आजही बळी आहे. पाताळामध्ये बळी आजही आहे, कारण चिरंजीव आहे तो. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषण कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीविना. तेव्हा देव अंतर येते पाप. देवाशी अंतर ज्याच्यामुळं होतो त्याला पाप म्हटलं जातं. म्हणून खोटे संकल्प नष्ट करावेत महाराज. खोट्या वस्तूविषयीचा संकल्प मनामध्ये करू नये, कारण त्याचा संकल्प केला की देवाचा अंतराय होतो. आणि देवाचा अंतराय घडणं पाप आहे. सतत संकल्प देवाविषयी करावे. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझे अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निषेक, मध्याजी चौकयाचे नाव, संकल्प तो नाही तुझा महाराजा विनतो. मनामध्ये देवाविषयीचे संकल्प करा, जगदाविषयीचे संकल्प करा. जगत खोटा आहे आणि त्याच्याविषयी संकल्प केला की त्याच्या प्राप्तीकरता साधना करावी लागते. प्राप्तीकरता साधन करायला लागलं की आपोआपच देवाचा विसर पडतो. आणि देवाला विसरणं पाप आहे. देवाला न आठवणं पाप आहे. नामास विनमोग तोणर पापिया, हरिवीण धावया नपवे कोणी, देव अंतरे ते पाप. सतत देवाचं चिंतन करावं. सूक्ष्म पापाचं स्वरूप आहे. लोक म्हणतात बुवा आम्ही कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कधी खोटं बोलत नाही, कोणाला बुडवलं नाही, कोणाची चोरी करत नाही, तरी आमच्यावर आपत्ती. हे सगळं नाही करत चांगलं आहे, पण भगवंताची आठवण करतो का? देवाने आम्हाला काय कमी केलंय त्याची आठवण करायला? गद्या भाडव्या, चोर आहे तू, चोर. म्हणजे देवाने काही कमी केलं नाही हे तुला मान्य आहे, आणि तरी तू देवाची काय करत नाही? आठवण करत नाही. तैर्दत्ता न प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सहा. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण. महाराज देवाचं चिंतन न करणं, देवाला न आठवणं सगळ्यात मोठं पाप आहे. समाजामध्ये निषिद्ध कर्म पापाचं कारण म्हणून जास्त प्रसिद्ध झालेलं आहे. खरं तर निषिद्ध कर्म केल्यानंतर पाप होतं, पण ते 2 नंबरचं पाप आहे.
एक नंबरचं पाप आहे विहित कर्म न करणं. आणि सगळ्यात महत्वाचं कलियुगामध्ये प्रत्येकाकरता विहित आहे भगवंताची आठवण करणं. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन. आणि असं भगवंताचं कोणी नामस्मरण करत नसेल तर भगवंताचं नामस्मरण न करणं हेच सर्वात मोठं पाप आहे. नामासी विन्मुख तो नर पापिया. तेव्हा देव अंतरे ते पाप. देवाचा अंतर घडतो ते पाप आहे. आणि म्हणून देवाचा संकल्प, सत्याचा संकल्प, भगवंताविषयीचे संकल्प मनामध्ये सारखे करत राहावे. देवाला सोडून दुसरे संकल्प करू नये. खोटे संकल्प उगवा तुकोबाराय म्हणतात. आणि जीवन जगत असताना, जीवनामध्ये कुठलीही कृती करत असताना विचार पुरस्कृत आपली कृती असावी. बऱ्याच वेळेला माणसं इच्छा नसताना सुद्धा दुसऱ्याच्या भिडेनं करतात. बऱ्याच वेळेला अंतःकरणामध्ये जे विकार असतात त्या विकारांनी प्रेरित होऊन कृती केली जाते. तेव्हा विकार प्रेरित होऊन केलेली कृती आणि भिडग्रस्त होऊन केलेली कृती, या दोन्हीही कृती आपल्याकरता हानिकारक आहेत. तुकोबाराय म्हणतात, आपुले हितापण पाही संकोच तो न धरी काही. आपण आपल्या हिताला प्राधान्य द्यावं. हित होणारी साधनं करावी. हिताचे अनुकूल असलेल्या गोष्टी कराव्यात. जर एखाद्या कृतीमुळं आपल्या हिताला तडा जात असेल, हितापासून आपण दूर जात असू, तर अशी कृती विकार करायचे सांगत असतील तरी करू नये. व कुणी एखाद्यानं भीड घातली तरीही त्याची भीडही मानायचं काही कारण नाही. निर्भीड व्हावं, भीडतोड व्हावं. काही कामाची नाही अशी भीड. आपलं वाटोळं होत असेल तर भीड काय कामाची. तुका म्हणे भीड खोटी. तुकोबाराय म्हणतात भीड खोटी आहे. भिड्यानं मनुष्याचं कल्याण होत. बरं, समोरचा आपल्याला आग्रह करत असतो तोही काय आपला शत्रू असतो असं नाही, पण शत्रूचं काम करत असतो. त्याला कळत नाही की आपण याला हा आग्रह करतोय आणि या आग्रहामुळे त्याचं काय होणार आहे, वाटोळं होणार आहे. त्याला वाटतं आपण याच्यावर प्रेमच करतो. पण आपला विचार जर आपल्याला सांगत असेल की ही कृती आपल्याकरता अध्यात्म दृष्टीने घातक आहे, नाही करावी महाराज. भीड खोटी आहे. नवे भिडा हे कारण. भिडाने या गोष्टी होत नाहीत. मग लाभ विचाराचे पोटी. विचाराचे पोटी लाभ. विचाराच्या पोटात लाभ असतो. विचार करावा त्याच्यावर. विचार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे मानवी जीवनातला. सगळ्या प्राण्यापेक्षा मानव प्राण्याला श्रेष्ठ मानण्याचं कारण हेच आहे की मानवामध्ये विचार आहे. विचार. विचार नाही नर खर तो तैसा. वाहे ज्ञान भार पाठी
लगड जायचं. तुकोबाराय म्हणतात, विचार नसेल तर मनुष्य आणि गाढव ह्याच्यात फरक नाही. मग मनुष्य का आहे तर विचाराच्या प्रकाशाने तो चालतो. चाललं पाहिजे त्याने. विचार महत्वाचा आहे. आणि विचाराचं स्वरूप मला वाटतं काल मी सांगितलं. विचार आपण करतो तो विचार नसतो, आपण विचार करावा. आपण कशालाही विचार मानतो. फार विचारी माणूस आहे होतो. हा मूर्ख असतो त्याला विचारी म्हणतो तो, कारण तो नालायक आहे आणि आला त्याला विचारी म्हणतो. विचार, अविचार आणि कुविचार असे 3 प्रकार पडतात त्याच्यामध्ये. तेव्हा तो अविचारी आहे, कुविचारी आहे की विचारी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्याकरता विचार कशाला म्हणावं, अविचार कशाला म्हणावं आणि कुविचार कशाला म्हणावं हे संतांकडून, शास्त्राकडून समजून घेणं गरजेचं असतं. नेहमी आपण दृष्टांत सांगतो. खेडगाव होतं पूर्वीचा काळ. गावातल्या मुख्य रस्त्यावर एकाचं घर, घराच्या पुढं ओटा, ओटाच्या पुढं रस्ता. शेती वगैरे बरं उत्पन्न होतं, खाऊन पिऊन सुखी होता पूर्वीचा काल. पूर्वी लोकांना फार अपेक्षा बी नव्हत्या महाराज. अलीकडे माणसाला लागतं फार असं नाही, त्याला हावच लय सुटलीये. कशा करताय इतकं गोळा करताय हे कधी एका बसून विचार करताय की नाही काय माहिती. असंच वाटतं. पूर्वी माणसं आहे त्याच्यामध्ये मस्त राहायची, खुश राहायची, संतुष्ट राहायची आणि त्याच्यामुळे मग त्यांना फाशा नव्हत्या घ्यावं लागत. बरं, बोरला जर पाणी लागलं ना तर ते परेपर्यंत हे उपसितच राहते. आपली जमीन कमी असली तर दुसऱ्याची घेते. तुला किती लागतंय खायला, खर्चायला किती लागतंय, जेवढं हवंय तेवढं उत्पन्न त्याच्या कशा करता जास्त हवं, असं हवंच सुटलेलं आहे. आणि त्याच्यात म्हणजे तुमचंच नाही, आम्ही लोक त्याच्यातच आहे. संसारी लोकांपेक्षा ना ज्याला मागं पुढं कोणी नाही त्याला तर लय असं वाटत. मस्त असायची, त्याच्यामुळे काही एवढं तनतन नाही. असं गडी आपण 8-8:15 उठायचा. उठला की बाहेरून जाऊन आला की त्या दारामध्ये असं दात घाशीत बसायचं. मुरली मनोहर रे माधवा. तोपर्यंत गावातले जनावर चारायला निघायचा वेळ व्हायचा. पूर्वी असे प्रत्येक गावातून गावातल्या गायी एकत्र घेऊन जाणारी माणसं असायची. राखोळी म्हणायची त्याला, राखोळ्या. अलीकडे आता जनावरच नाही राहिले. चारायला जमिनी नाही राहिल्या, बांधायला घरामध्ये जागा नाही, तुळशी वृंदावनला जागा नाही, असं टाकून ठेवायची. आता याला काय परिस्थिती सगळ्या बदलत चाललेल्या आहेत. तो बसलेला दात घासायला आणि ते सगळे गावातली जनावर तिथून जायचे. त्या जनावरांमध्ये एक म्हैस होती, गुबगुबीत होती, तरणी होती. पण त्याही पेक्षा तिची शिंग फारच सुंदर होती. नैसर्गिक सौंदर्य होतं त्या शिंगामध्ये. काय महाराज, भगवंतानी काही काही वस्तूमध्ये असं काही सौंदर्य भरलेलं आहे, ती वस्तू अशी पाहत राहावं वाटतं.
तिच्या ते शिंगामध्ये सौंदर्य भरलेलं होतं. ती म्हैस पुढं आली की ते दात घासायचा विसरून जायचा. दंत धावनाचा मुखा माझे हात, वाद्य वाजती नाही के जन्म हात. ते नुसतं असं पाहत राहायचं. ती म्हैस कोर गेली तरी कोर, अशी कोंडबळ्याच्या आकाराची शिंग होती, गोल शिंग होती, गोल चांगल्याच होती. आणि मग त्याला विचारायचं की त्या शिंगात आपलं मुंडकं जाईल का. म्हणजे दररोज असंच घडायचं. तो बसायचं, ती म्हैस आली की ती शिंग पाहिजे आणि त्याच्या डोक्यात पुन्हा तो विचार यायचा की याच्यात आपलं मुंडकं जाईल. जवळजवळ 6 महिने विचार करत होता तो, मुंडकं जाईल का, कसं घालावं, काय करावं, अमकं करावं. मग त्यांनी थोडस विचाराने निर्णय घेतला की आता एक नुसताच विचार कवर करत बसायचा बा. घासाची एक पिंडी आणून ठेवली. त्या दिवशी तोंड वगैरे लवकरच धुतलं. जनावर यायच्या अगोदर येऊन बसला तिथं गोट्यावर. ती म्हैस आपली आली नेहमीप्रमाणे. त्याने पिंडी दाखवली. आता जनावरच ते हिरवा चारा पाहिल्याबरोबर म्हैस थांबली, त्याच्याकडे तोंड केलं. त्याने पिंडी अशा हात खाली केला. तिनं तोंड खाली घातलं आणि बरोबर याच्या मुंडक्याच्या समोर ते शिंग आले. घातलंच त्याने. योग महाराज त्या कुकरच्या झाकणासारखं. त्याने ज्यावेळेला घातलं त्यावेळेला बरोबर ते मध्ये गेलं. मध्ये गेल्यावर फिरलं, ते फिरलं आणि ते बसलं फिट. आता ते म्हैस तिनं तोंडात तो घास घेतला ना, असं मान केले. जसे मान केले तसं ते वट्यावरून खाली आला. म्हशीला वाटलं काय आपल्या डोक्यावर पडलं काय की म्हणून म्हैस उधळली. डोक्याला ते डोक्यात फिट बसलेलं सगळ्या शरीराचा बोजा तिच्या मुंडक्यावर आला म्हणून तिनं मुंडकं खाली केलं. हे लोणण्यासारखं असं घसडतच चाललं. मोठ्याने आरडायला लागला. लोक धावली की म्हैस अजून पळायला लागली. बिचारी थकली. ती एका ठिकाणी असं मुंडकं करून बसली. ती फटदिशी पडलं खाली. म्हैस निघून गेली. लोक फार सगळं साडला, रक्त बंबाळ झालेलं. लोक उचललं त्याला. लोक म्हणे काय माणूस आहे रे तू, विचार तरी करायला पाहिजे होता. तू म्हणला हे पा माझं चमडी साळली आहे, मला त्रास होतो, हे सगळं कराय, पण याचा अर्थ मी अविचारी आहे असं नाही. 6 महिन्यापासून हा मी काय करत होतो, विचार करत होतो. तुम्ही काय म्हणाले याला, हा विचार आहे का? जर हा विचार असेल तर मग अविचार नाव कशाला द्याल तुम्ही? तसं आम्ही जे करतो तो विचार आहे का? का मूर्खपणानं अविचारालाच आम्ही विचार समजतोय? तेव्हा योग्य आणि अयोग्याचं पृथक्करण करून योग्याचा स्वीकार करणं, याला काय म्हणतात? विचार म्हणतात. नुसतंच त्याच्यावर चिंतन करणं हा विचार नसतो. अन्यथा वसाहतीमध्ये गावातल्या बँका फोडणारे ते काही सहजासहजी आले आणि फोडले असं घडतं का? कितीक दिवस अगोदर त्याचे प्लॅन केले जातात, त्याचे नकाशे काढले जातात, आणि मग हा विचार, याला तुम्ही विचार म्हणणार? तेव्हा विचार त्याला म्हटलं जातं की योग्य आणि अयोग्याचं पृथक्कर करून, खरं आणि खोटं, विनाशी आणि अविनाशी, ग्राह्य आणि त्याज्य, शस्त्राच्या चष्म्यातून त्याचा निर्णय करून जे ग्राह्य आहे त्याचा स्वीकार करणं आणि जे त्याज्य आहे त्याचा त्याग करणं, याला विचार म्हणतात. आणि अशा प्रकारच्या विचाराशी दृढ राहणं, एकनिष्ठ राहणं, त्याच्याशी विचाराशी कधी समझोता न कर, कशा करताही
वाटेल ते झालं तरी. काही एकनिष्ठता असते महाराज. परंपरेनं अशी गोष्ट सांगतात, राम रावणाचं युद्ध चालू होतं. कुंभकर्ण युद्धाकरता आलेला आहे. कुंभकर्ण म्हणजे पर्वतच होता तो. त्याने असं चाललं की त्याच्या पायाखाली कितीतरी वानर चिरडून मारायचे. आणि त्याच्या हातामध्ये एक वानर सापडलं. गंधमाधन असं त्याचं नाव होतं. नैसर्गिकरित्या त्याच्या शरीराचा आत्तारासारखा वास यायचा. त्या हातात सापडल्याबरोबर वास आल्याबरोबर कुंभकर्णाने चमकून पाहिलं, अरे वास कसं म्हणजे शरीराचा येतो. कोण आहेस तू? रामाचा सेवक आहे. राम शत्रू मानत होता कुंभकर्ण त्याला. त्यांनी असं त्याला दाबलं की त्याच्या नाका तोंडातून रक्ताचे चिळकांड बाहेर पडायचे. पुन्हा त्याने ढिल्लं सोडायचं. त्यांनी सांगायचे, बा तुझ्या शरीरामध्ये खूप सुंदर अशा प्रकारचा गंध आहे, पण तू शत्रूचा म्हणून घेतोस. रावणाचं मन रावणाचा, मी तुला सोडून देतो. तो म्हणला नाही. रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मरण्यात माझं कल्याण आहे. नाही, मी रावणाचा म्हणणार. काय निष्ठा आहे. आता माळकरी बी असतं तरी म्हणलं असतं, एवढ्या पुढे जर म्हणून पुढं पाहतच आहे. निष्ठाच गायब झाला महाराज. किती त्याला त्रास दिला, पण त्याने सांगितलं मी रामाचाच आहे. जगेन तर रामाचा म्हणून आणि मरेन तेही रामाचा म्हणूनच. भेड नाही कोणाच्या भीतीपोटीही नाही आणि भेडेपोटीही नाही. लाभ भीतीत नाही आणि भेडेमध्ये नाही. लाभ हा कशामध्ये? विचारामध्ये. म्हणून कृती करत असताना विचाराला प्राधान्य द्यावं, विचाराला समोर ठेवावं. भोग आणि त्याग महत्वाचा नाही, विचार महत्वाचा आहे. भोग त्याग महत्वाचे नाहीत, विचार महत्वाचे आहे. महाभारतामध्ये एक कथा आलेली आहे. जाजली नावाचे एक ऋषी आहेत आणि त्यांनी एका ठिकाणी स्थिर उभं राहून काही हजार वर्ष तपश्चर्या केली. डोक्याच्या केसाच्या जटा तयार झालेल्या आहेत. त्या जटेमध्ये एका चिमणीने अंडे घातले. ते अंडे उबलले, ती पिल्ल झाली. ती पिल्ल निघून गेले तरी जागोचे हल्ले नाही. एवढं भयान तप केलेलं होतं. तपामुळे शक्ती प्राप्त होतच असते. यद्दूरम यद्दुराराध्यम तत्सर्वम तपसा साध्यम. एके दिवशी स्नान करून असे बाहेर निघाले. एक चिमणी वरून उडत चाललेली होती. आता ते काय पशुच देहधर्म आला. उडता उडता तिनं देहधर्म केला. तिचं ती विष्ठा सगळी यांच्या अंगावर पडली. अंगावर पडल्याबरोबर त्यांचा अहंकार, एवढा मोठा तपस्वी आहे आणि ही चिमणी माझ्या अंगावर अशा प्रकारची घाण टाकते. त्याने असं रागाने पाहिलं तर चिमणी जागीच पेटली. तपश्चर्याच्या सामर्थ्यानं चिमणी जळून मेली. पुन्हा स्नान केलं आणि एका घरी भिक्षेला केले. भिक्षेला थोडासा वेळ लागला त्या बाईला. त्या अहंकार पुन्हा जागा झाला. ते रागानं त्या बाईकडे पाहायला लागले. त्या बाईनं सांगितले, बुवा मी काही चिमणी नाहीये, तुम्ही रागानं पाहिल्यावर मी पेटायला. आणि मग त्यांना आश्चर्य वाटलं की जंगलात घडलेला प्रकार या बाईला कसा काय समजला. साधू आहे मी, तपश्चर्या करतोय, तरीही मला कळत नाही आणि या बाईला कसं काय कळालं. पाय धरले. तिने सांगितलं, मी माझ्या पतीची सेवा करते आणि पतीच्या सेवेनं मला हे ज्ञान होत आहे.
ती सिद्धी प्राप्त झालेली आहे. म्हणजे संन्यासी आहे त्यांना ती सिद्धी नाहीये, आणि ही माऊली गृहस्थी आहे पण तिची सेवा करते तिला ही सिद्धी काय आहे प्राप्त. अशा प्रकारचे असं भोगात त्याग घडतो विधीनं जर भोग घेतला तर, आणि अविधीचा त्याग असेल तर त्यांनी काय होतो भोग होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात ऐसे उपराटे वर्म धर्म अंगीचा अधर्म, देवांतरे ते पाप खोटे उगवा संकल्प. तेव्हा या अभंगातला सार भाग हा आहे की भीड खोटी आणि लाभ विचाराचे पोटी. कुठलीही गोष्ट करत असताना विचार करून ती केली तर लाभ होतो. कोणाच्या भिडेनं कुठलीही गोष्ट करू नये महाराज. बाकीचं सगळं मिळेल, आयुष्य नाही मिळत. बाकीचं सगळं मिळतं, आयुष्य नाही मिळत. गेला क्षण गेला, कितीही पैसा ओतला तरी पुन्हा तो क्षण परत वापस नाही मिळत. त्यामुळं आयुष्याचा विनियोग करत असताना विचाराची कास धरून त्याचा विनियोग करणं महत्वाचं आहे. हा याच्यातला सार भाग आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली.